हाळदव येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. लोहा तालुक्यातील मौजे हाळदव येथे अधिक मास व संत श्री ज्ञानोबा माऊली उमरजकर वारकरी शिक्षण संस्था तपपूर्ती सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा रणजित पवार आणि हबप शंकर महाराज यांनी आयोजित केला होता. या सोहळ्यास हाळदवचे सरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी, महिला पुरुषांनी सहभागी होऊन हा सोहळा यशस्वी पार पाडला. या सोहळ्यास हाळदव परिसरातील तसेच लोहा तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे. आज हळदव नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने, मोठ्या आवडीने या ठिकाणी अधिक मासानिमित्त आणि गुरुवर्य ज्ञानोबा माऊली उमरजकर वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचा तपपूर्ती सोहळा याचं औचित्य साधून श्री विशाल महाराज बाबळगावकर आणि रणजितदाजी पवार हळदवकर यांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होतोय. आज या सप्त्याचा 5वा दिवस आहे आणि या शिव महापुराण कथेमध्ये आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती जन्म कथा आपण सर्वांनी श्रवण केलेली आहे. आज हजारोच्या संख्येने शिवभक्त मंडळी याच्यामध्ये समावेश घेत आहेत, आनंद घेत आहेत. अन्नदानही फार मोठ्या पद्धतीने चालू आहे. आज ज्यांच्या वतीने अन्नदान होतंय समस्त गावकरी मंडळी हळदव 8 दिवसाचे 8 अन्नदाते आहेत. खूप अन्नदान होतंय या ठिकाणी. ही हिंदू धर्माची एक परंपरा, हिंदू धर्माचे एक या ठिकाणी संगोपन व्हावं आणि सर्व जाती धर्मातले लोक एका ठिकाणी यावे, या धर्माचा प्रचार व्हावा आणि हिंदू धर्माचं एकत्रीकरण व्हावं या उद्देशाने या सप्त्याचं आयोजन आहे. या कथेचं आयोजन या निमित्तानं आहे. कारण का सध्या तरुण पिढी इकडे येत नाहीये. व्यसनाधीनता वाढलेली आहे. जगावं कसं, राहावं कसं, धर्माचं आचरण कसं असावं हे तरुण पिढीला माहिती नाही. या तरुण पिढीला वारकरी संप्रदायाचं ज्ञान कळावं, अध्यात्म काय आहे, अध्यात्माची ओढ लागावी याच्यासाठी विशाल महाराजांनी आणि रणजितदाजींनी फार मोठं खूप धर्माचं कार्य हाती घेतलेलं आहे. आणि यातून तरुण पिढीला एक आपण विचार देणार आहोत, एक संदेश देणार आहोत की आपण व्यसन न करता आपण धर्माचे पायी झालं पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणून दारू पिऊ नये, मांसभक्षण करू नये, धर्माचं आपण अनुकरण करावं, पवित्र अशी तुळशीची माळ धारण करून निर्विष्टी जीवन जगावं आणि हिंदू धर्माचं रक्षण आपण सर्वांनी करावं. हा संदेश या जगाला आणि या सर्व पृथ्वीतलावरील सगळ्यांना मिळावा याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये मला वाटतं फार मोठे कार्य हातात घेतलेलं आहे, धर्माचं कार्य आहे. म्हणून आज जसे सर्व शिवगण भक्त मंडळी या सप्त्यासाठी उपस्थित झालेले आहेत, तशी सर्वांना विनंती आहे आणखी राहिलेले 2-3 दिवस आपण सर्वांनी या शिवकथेचा लाभ घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे आणि आपण या धर्म कार्यामध्ये आपण सहभागी होऊन आपण आनंद संप्रदायाचा प्रचार व्हावा, तरुण पिढी इकडे यावी याच्यासाठी विशाल महाराजांनी ज्ञानराज आपलं ज्ञानोबा माऊली उमरजकर वारकरी शिक्षण संस्था सुरुवात केलेली आहे. ज्ञान मिळावं या मुलांना, वारकरी संप्रदायाचा काय आपण करावा, प्रचार कसा करावा. इथं टाळ, मृदंग, कीर्तन, गायन, कथा हे सगळं ज्ञान इथं शिकवलं जातं. आणि म्हणून हे तरुण पिढीला आणखी याच्यातून प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी विशाल महाराजांनी हे खूप प्रयत्न करून 12 वर्षे ही संस्था टिकवलेली आहे. हे सर्वांनी मदत केलेलीच आहे आणि हीच परंपरा वारकरी संप्रदायाचा पुढे आणखी प्रचार प्रसार व्हावा याच्यासाठी ही वारकरी संप्रदायाची जोपासना यांच्याकडून घडत राहावं आणि असेच धार्मिक कार्यक्रम यांच्या हातावरून घडो अशीच माऊली ज्ञानोबरायांनी प्रार्थना करूया. आणि आपण सर्वजण मिळून विशाल महाराज बाबळगावकर आणि रणजितदाजी पवार हळदवकर यांना आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. यांच्याकडून असंच शुभ कार्य घडत राहावं अशी सद्गुरू नामदेव महाराजांच्या चरणी आणि गुरुवर्य माऊली महाराज उमरजकर यांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. गणपतराव शिंदे, राहणार हाळदव. आज आमच्या श्री संत ज्ञानोबा माऊली उमरजकर संस्थापक विवेक साधक आश्रम हाळदव लोहा यांच्या पावन पवित्र भूमीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्यातील 12 वर्षाची तपपूर्ती सोहळा त्यामधील अधिक मास निमित्त या दोन्ही
योगायोग दोन्ही संवाद साधत तपोवृत्ती सेवा आणि अधिक मास निमित्त अखंड हरिनाम चालू असलेला हा सप्ताह आणि त्यामधील शिवमहापुराण कथा प्रवक्ते हरिभक्त शंकर महाराज लोंढे. आज आमच्या सप्त्यातील 4था दिवस आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी सप्त्याचे नियोजन केलेलं आहे आणि सप्त्याचे नियोजन करणारे विशाल महाराज बाबुळगावकर जे आमच्या संस्थेचे चालक आहेत. त्यांनी आतापर्यंत आमच्या 12 वर्ष पूर्ण केले म्हणून त्यांना तपपूर्ती सोहळा असं म्हणतात. 12 वर्षाच्या नंतर एक तप होतंय असं म्हणतात आणि त्यांनी एक तप आमच्या इथं राहून पूर्ण केलंय म्हणून त्यांनी हे सोहळा ठेवलेला आहे. आणि त्यांना साथ देण्यासाठी आमच्या गावातील रणजित पवार माऊली साऊंड सिस्टमचे मालक यांनी सुद्धा त्यांना 3 वर्ष झालं अधिक मासानिमित्त हे सप्ताह करीत आहेत. आणि त्यामधील आमचे शंकर महाराज 3 वर्षी त्या ठिकाणी या कथेचं आयोजन केलेलं आहे त्यांनी. आणि फार मोठे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत व ख्यातनाम कीर्तनकार व गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे गेवराई तालुका जिल्हा बीड यांचं कीर्तन संध्याकाळी होणार आहे. आणि काल सोपान महाराज शास्त्री हिंगोलीकर यांचं कीर्तन झालं. उद्या हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांचं कीर्तन होणार आहे. आणि परवा पुरुषोत्तम पाटील बुलढाणेकर जे आवाज फेम आई माईचा सागर यांचं कीर्तन आहे. आणि शेवटचा दिवस हरिभक्त परायण आमचे नामदेव महाराज उमरजकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि भव्य दिव्य हा चालत असलेला सप्ताह पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सप्त्याचा अवश्य लाभ घ्यावा. आज आणि रोज या ठिकाणी महाप्रसाद होत आहे. देणारे खूप मंडळी भक्तजन आहेत या ठिकाणी असणारे. आज 3 वर्ष आम्हाला पूर्ण झालेत. अधिक मासानिमित्त हा सप्ताह असतो आणि 3 वर्षाला एकदा येणारा तो अधिक मास म्हणजे त्याला मलमास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात, अशा अनेक नावाने संबोधले जाते. आणि त्या मासानिमित्त आम्ही हे सप्ताह आयोजित करीत असता. आणि त्यामधील आमचे खरोखर ज्यांचं योगदान आहे आमचे हरिभक्त परायण शंकर महाराज लोंढे त्यांनी आम्हाला खरोखर रात्रंदिवस ते आमच्या मुलालाच नाही तर सर्व इथं साथ देतात आणि पाठ सुद्धा या ठिकाणी घेत असतात. आणि त्यांचं या ठिकाणी खूप प्रबोधन होत असतं या ठिकाणी. आणि शिवमहापुराण कथा तुम्ही आता ऐकली असेल, अतिशय गोड आणि अतिशय सुंदर सांगतात. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जमलेल्या पंचक्रोशीत मंडळींना सर्वांना मी असं आवाहन करतो की या मोठमोठ्या कार्यक्रमाचं व कीर्तन करायचा तुम्ही या अधिक मासाच्या निमित्तानं अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो. रणजित पवार. मी दर 3 वर्षाला जो येणारा पुरुषोत्तम मास अधिक महिन्याचा असतो त्यामध्ये दर 3 वर्षाला कार्यक्रम करण्याचा संकल्प केलेला होता. पहिल्या वर्षी 1 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यामध्ये आमचे शंकर महाराज लोंढे यांचं 1 दिवसीय कीर्तन होतं. मागच्या झालेल्या 3 वर्षाखाली जो अधिक मास आला होता त्यामध्ये आम्ही शिवमहापुराण कथा ठेवण्याचं आयोजन केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर येणारा हा 3रं वर्ष. या 3ऱ्या वर्षी सुद्धा आम्ही शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये पहिल्या दिवशी श्रीहरी भक्तीपरायण अक्षय महाराज पिंगळे बीडकर यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीहरी भक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज भारती यांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन झालेलं होतं. 3ऱ्या दिवशी श्रीहरी भक्तीपरायण गुरुवर्य नामदेव महाराज दापकेकर यांचं कीर्तन झालेलं होतं. व 4था दिवस श्रीहरी भक्तीपरायण भागवताचार्य सोपान महाराज सानप शास्त्री हिंगोलीकर यांचं रात्री कीर्तन झालेलं आहे. व आज 5वा दिवस श्रीहरी भक्तीपरायण कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांचं आज 5व्या दिवशी कीर्तन आहे. 6व्या दिवशी श्रीहरी भक्तीपरायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचं 6व्या दिवशीचं कीर्तन आहे. 7वा दिवस श्रीहरी भक्तीपरायण आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचं कीर्तन होणार आहे. व काल्याचे कीर्तन श्रीहरी भक्तीपरायण गुरुवर्य एकनाथ गुरु नामदेव महाराज मठ संस्थान उमरज यांचं कीर्तन होणार आहे. व या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती एकलव्य महाराज भारती मठ संस्थान संभर आमचे प्रेरणास्थान यांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी व 7 दिवस ज्यांच्या मुखातून आपण रसाळ अशी शिवमहापुराण कथा ऐकत आहोत असे आमचे या गावचे जावई माझे लाडके शंकर महाराज लोंढे यांच्या मुखातून आपण या ठिकाणी शिवमहापुराण कथा ऐकत आहोत. व या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे
आपल्या गावातील सर्व जे परिसरातील भाविक भक्त आहेत यांच्यासाठी विशेष पर्वणी म्हणजे शिवमहापुराण असेल, भागवत कथा असतील, आपण बाहेरगाव ठिकाणी जाऊन ऐकू शकतो. कारण माझा हा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. साऊंड सिस्टीमच्या व्यवसायातून जे काही आपण 2 पैसे कमवतो त्याच्यातून धार्मिक कार्यासाठी काहीतरी पैसे आपल्या कमाईतून जावे, ह्या मागचा मेन उद्देश होता. व तसेच ह्या वर्षी विशेष पर्व काळ म्हणजे आमचे मित्र श्री हरिभक्तीपरायण विशाल महाराज पाटील बाबुळगावकर यांनी या माऊलीच्या सानिध्यामध्ये 12 वर्ष जी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालवली, त्या संस्थेला आज 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तपपूर्ती सोहळा झालेला आहे. त्या निमित्ताने विशेष दुग्ध शर्करा योग असा या वर्षी आलेला आहे. त्यामुळं असा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला. तरी गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळींनी या कार्यक्रमासाठी उत्तम असा प्रतिसाद दिला. बीडी जाधव, उपमुख्याध्यापक, माजी उपमुख्याध्यापक श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा आणि माझ्यासोबतच माझे मित्र मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर, शरद पवार हायस्कूल चितळी. तर आम्ही या कथेला आणि कार्यक्रमाला नियमित राहतो. तर या कथेमागाचा जो उद्देश आहे, कथेमागाची जी योजना आहे किंवा कथेमागे जो म्हणजे त्यांचा अट्टहास आहे की या ठिकाणी हे लोह्याला चिटकून गाव आहे, तालुक्याला चिटकून गाव असल्यामुळे तालुक्यातल्या किंवा शहरातल्या सगळ्या मुलांनी, तरुण पिढींनी, उदाहरणार्थ 15 ते 35 वयोगटातील जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा आणि त्यांच्या या कार्यक्रमाच्या मार्फत त्यांच्याकडे एक धर्म कार्याचं काम सोपवावं. धर्म कार्य होणं गरजेचं आहे. धर्म कार्य फार महत्वाचं आहे. त्यासाठी म्हणून आणि वेगवेगळ्या व्यसनाधीनता होत आलेल्या आहेत, तर त्या व्यसनाधीनता कमी व्हाव्यात आणि सन्मार्गाला लागावं, धर्म कार्याकडे वळावं, यासाठी हा अट्टहास आहे. आणि हा अट्टहास करताना या ठिकाणचे जे समितीचे सचिव आहेत किंवा अध्यक्ष आहेत या सगळ्यांचं या ठिकाणी आमच्या दोघांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तदोतच या कार्यक्रमासाठी जे शिव महापुराण कथा ठेवलेली आहे, तर मला वाटतं मी बऱ्याच शिव महापुराण कथा ऐकल्या, ज्यामध्ये प्रदीप मिश्रा यांच्या नांदेड येथे झालेल्या कथेला सुद्धा मी तिथे होतो. त्याच्यामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. परंतु त्या कथेमध्ये फक्त बडेजापणा आणि मोठेपणा दाखवला गेला आणि फक्त एक लोटा जल एवढं त्यांना सांगण्यात आलं आणि सगळ्या लोकांना असं वेगवेगळे पत्र वाचवणं, हे वाचवणं, ते वाचवणं झाल्या गोष्टी. परंतु या ठिकाणची जी कथा आहे, आमचे परिसरातील संत श्रेष्ठ हरिभक्तपरायण श्री शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून जी कथा होते आहे, तर कथेचा अतिशय उत्कृष्ट भाग आणि कथा का करायची, कथा का करणं गरजेचं आहे आणि कथा कशासाठी आहे आणि कथा का म्हणून करायची, या गोष्टीवरती ते सांगोपांग सांगतात. आणि सर्व स्तरातील जे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, या सर्वांना उद्बोधित करतात आणि महिलांना सुद्धा उद्बोधित करतात की आता आपला समाज सुधारला पाहिजे. समाजामध्ये विकृती निर्माण होतात, त्या विकृती थांबल्या पाहिजे आणि या कलियुगामध्ये आपल्याला सतयुग आणायचा आहे आणि त्या निमित्ताने आपण ही कथा सेवन करणं गरजेचं आहे.